नमस्कार. मी सौ रेणुका विद्यासागर पाटणकर श्री जनिजनार्दन चरित्राच्या पुढच्या भागात सुरुवात करत आहे. श्रीमद जनिजनार्दन गुरुमूर्तये नमः. वाङ्मय दर्शन. बीड येथे वास्तव्य करीत असताना जनिजनार्दनांनी काव्यरचना केलेली आढळते. त्यांची काव्यसंपदा एकनाथ दासोपंत यांच्याप्रमाणे फार मोठ्या स्वरूपाची नसली तरी वैविध्यपूर्ण आहे. त्यांच्या काव्यसंभारात कृष्णाच्या चोरी प्रकरणावर आधारित एक लघुकाव्य आहे. भागवताच्या एकादश स्कंदावरील तत्वज्ञानाचे विवरण करणारा निर्विकल्प ग्रंथ आहे. जानकी सैवर नामक आख्यानात्मक काव्य आहे आणि हिंदी, मराठी, संस्कृत भाषेतील अत्यंत रसाळ पदरचना आहेत व आरत्याही आहेत. या प्रत्येकाचा थोडक्यात विचार करू. चौरिक लीला. जनिजनार्दन विरचित चौरिक लीला हे काव्य मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात, मुंबई समर्थ वाग्देवता मंदिर धुळे, सरस्वती महाल लायब्ररी तंजावर, बीड येथील वरचे पाटंगणातील वाड्यात या ठिकाणी थोड्याफार पाठभेदासह उपलब्ध होते. संत एकनाथांच्या गाथ्यात हेच प्रकरण एकनाथांची रचना म्हणून समाविष्ट केलेले आढळते. मराठीतील ज्येष्ठ संशोधक प्राध्यापक डॉक्टर म रा जोशी यांनी प्रस्तुत काव्य स्वतंत्र रचना नसून जनिजनार्दन शिष्य एकनाथांच्या दशमस्कंदातील एक भाग असावा असा विचार मांडला आहे. तर संत साहित्याचे साक्षेपी अभ्यासक डॉक्टर राचिन ढेरे व मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे सिद्ध हस्तलेखक डॉक्टर ना देशपांडे यांनी त्या मताचा पुरावा केलेला आढळतो. प्रस्तुत लेखकाने चौरिक लीलेतील अंतर्बाह्य चिकित्सा करून या काव्याचे कर्तृत्व जनिजनार्दनांच्याकडे सोपवले आहे. विशेष असे की ज्या दशमस्कंदाचा एक भाग म्हणून डॉक्टर जोशी या काव्याला बीड नगरस्थ जनिजनार्दन शिष्य एकनाथांची रचना ठरवतात, त्या दशमस्कंदाची हस्तलिखित प्रस्तुत लेखकास उपलब्ध झाली असून त्यात चौरिक लीला हे प्रकरण कुठेच आढळले नाही. भाषा, ओवी, आविष्कार यांचा विचार करता दशमस्कंदाहून चौरिक लीला निराळी उमटून पडते. चौरिक लीला हे 82 ओव्यांचे लघुकाव्य असून त्यात जनिजनार्दनांनी श्रीकृष्णाच्या चोरी कर्माची कथा प्रसादपूर्व शैलीने गायली आहे. कृष्ण, राधा, धोंगडा यासारख्या व्यक्तिरेखाही जिवंत केल्या आहेत. जनार्दनकालीन भाविक वैशिष्ट्यावरही त्यातून प्रकाश पडतो. लौकिक व अलौकिक अशा दुहेरी पातळीवर तरळणारे कृष्णाचे व्यक्तिमत्व जनार्दनांनी कौशल्याने साकारले आहे. निर्विकल्प ग्रंथ. जनिजनार्दनांचा तत्वविवरणात्मक ग्रंथ आज उपलब्ध असून त्याचे निर्विकल्प व उद्धवबोध अशी दोन्ही नावे प्रचारात आहेत. याच्या एकूण 3 प्रती आज उपलब्ध आहेत. निर्विकल्पाची रचना कर्तृत्व सर्व वाङ्मय इतिहासकारांनी जनिजनार्दनांकडे सोपवले आहे. मात्र नुकतेच प्राध्यापक डॉक्टर म रा जोशी यांनी नवीन संशोधन करून या ग्रंथाचे रचना कर्तृत्व जनिजनार्दन शिष्य एकनाथांकडे दिले आहे व डॉक्टर राचिन ढेरे यांनी या संशोधनाचे स्वागत केले. तर प्राध्यापक ना देशपांडे यांनी त्यास दुजोरा दिला आहे. प्रस्तुत लेखक मात्र डॉक्टर जोशी यांच्या मताशी सहमत नाही. निर्विकल्पाच्या जवळजवळ सर्व अध्यायांच्या समाप्ती मुद्रिकेत जनार्दनांनी जनिजनार्दन म्हणे हे कृष्णाचे बोलणे अशी आपली नाममुद्रा गोवली आहे. शिवाय 15व्या अध्यायात ठायी ठायी आपला आत्मोल्लेख केला आहे. असे असूनही हा ग्रंथ एकनाथांचा ठरवतात हे प्रस्तुत लेखकास अयोग्य वाटते. जनार्दन शिष्य एकनाथांच्या गणेशविलास, दशमस्कंद, एकादश स्कंद या ग्रंथाशी निर्विकल्पाची तुलना करता निर्विकल्प निराळा उमटून पडतो. निर्विकल्प हा ग्रंथ जनिजनार्दनांचाच आहे. त्यात त्यांनी श्रीकृष्णाने उद्धवाला निरोपिलेले ज्ञान भागवतातील एकादश स्कंधाच्या आधारे निवेदिले आहे. दृष्टांताच्या
निमित्ताने जनार्दनांनी लालित्याची पेरणी केली आहे. नाथ सांप्रदायिक व चिद्विलासवादी दृष्टीचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून येतो. जनामध्ये जनार्दन ऐक्य जाणं हा तर्कविचार अत्यंत मोलाचा वाटतो. जानकी सैवर. जनी जनार्दनांच्या नावावर जानकी सैवर अथवा रामकथा नामक 3844 ओव्यांची प्रदीर्घ आख्यानात्मक काव्यरचना आढळते. याची हस्तलिखित प्रत इतिहासाचार्य श्री बी. का. राजवाडे यांना बीड येथील वरचे पाटंगण मठात उपलब्ध झाली. या प्रतीवर शके 1556 भावनाम संवत्सर असा कालनिर्देश आढळतो. जनार्दनांची लेखन प्रेरणा एकनाथांच्या रुक्मिणी स्वयंवराप्रमाणेच आध्यात्मिक स्वरूपाची आहे. राम सीता विवाह म्हणजे शिवशक्ती समावेशन आहे असे त्यांना वाटते. जनार्दनांनी आपल्या कथेला हेतुतः द्वैतार्थी रूप दिले. आख्यानात सर्वत्र आध्यात्मिक रूपकांची बरसात केली. व्यक्ती, प्रसंग, वस्तू, खाद्यपदार्थ या सर्वांचे अध्यात्म प्रचूर वर्णन केले आहे. जानकी सैवराचे प्रयोजन तात्कालीन वास्तवात दडलेले आहे. हे केवळ स्वयंवर काव्य नसून समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे काव्य आहे. तृष्णेचे दास व कुटुंबाचे कामारी, पडत मूड कर्मभ्रष्ट ब्राह्मण, व्याज संन्यासी यांचे उपहासगर्भ दर्शन त्यांनी घडवले आहे. त्यातून तत्कालीन लोकाचार, लोकरूढी, विधिविधाने, समजुती यावर प्रकाश पडतो. मराठी आख्यान काव्याच्या इतिहासात सीता स्वयंवर कथेला आख्यान काव्य म्हणून स्वतंत्रपणे उभी करण्याचे पहिले श्रेय जनी जनार्दनांनाच द्यावे लागेल. प्रस्तुत संशोधनापूर्वी हा मान समर्थ शिष्या वेणाबाई यांच्याकडे दिला जात होता. सीता स्वयंवर या प्रसंगाचा आख्यान काव्य म्हणून येथे प्रथमच आविर्भाव झाला. याला एक ऐतिहासिक मूल्य आहे. राम, सीता, जनक इत्यादींचे व्यक्तिमत्व आध्यात्मिकतेखाली दडपले आहे. आशयाच्या बाबतीत, अध्यात्मावर, अभिव्यक्तीच्या बाबतीत रूपकावर अतिरिक्त भर दिल्याने प्रस्तुत काव्य भावगम्य न होता बुद्धिगम्य झाले आहे. स्फुट रचना. जनी जनार्दनांच्या काव्यसंभारात आज केवळ उणीपुरी 52 पदे उपलब्ध होतात. जनी जनार्दनांच्या पदरचनेत देह, गुरु, नाम, सत्संग यांचे महिमान गाणारी पदे आहेत. कृष्णाच्या बाललीलेत रंगून कुतूहल प्रगट करणारी, शुद्ध भावकाव्याच्या पातळीवर जाणारी, तर काही गूढ गुंजनाच्या पातळीप्रत जाणारी काव्यरचना त्यांची आढळते. जनार्दनांच्या काव्यातील प्रतिमा अपारंपरिक आहेत. त्यातील पुराण कथानुबंध तुकारामांची आठवण करून देतो, तरी तो तुकारामपूर्व आहे हे विशेष. जनी जनार्दनांची संस्कृत निष्ठा, शब्दकला, शब्दलाघव, नाथ संप्रदायिकत्व, आध्यात्मिक भूमिका या सर्वांचे दर्शन त्यांच्या पदातून व आरत्यातून घडते. जनार्दन विरचित आरत्याही संकेतमुक्त असून त्यातून घडणारा वाङ्मय आविष्कार वैशिष्ट्यपूर्ण आहे. थोडक्यात जनार्दनांचे लेखन चतुर्विध स्वरूपाचे आहे. चौरिक लीलेच्या निमित्ताने कृष्णाची बाललीला त्यांनी मुक्तकंठाने गायली. निर्विकल्पाच्या निमित्ताने तत्वविवरण केले. जानकी सैवराच्या निमित्ताने आख्यानात्मक स्वरूपाचे काव्यलेखन केले. तत्कालीन कर्मभ्रष्ट ब्राह्मणावर टीका केली, तर स्फुट काव्यातून आत्माभिव्यंजन केले व तत्कालीन लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले. समारोप. जनी जनार्दनांचे नाव एकनाथ पंचकात समाविष्ट करण्यामागे एक निश्चित भूमिका आहे. अध्यात्माच्या क्षेत्रात सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे व कार्य कथाकाव्यातून व अभंग भारुडातून एकनाथांनी केले. त्याच प्रकारचे कार्य जनार्दनांनी आपल्या रचनेतून केले. आध्यात्मिक भूमिका, ग्रंथरचनेचे वळण, समन्वयशीलता, समाजशीलता या सर्व दृष्टींनी जनार्दन एकनाथांच्या जवळ बसू शकतात. जनामध्ये जनार्दन, जन-जनार्दन ऐक्य जाणं असा व्यापक, सर्वसमावेशक व मानवतावादी दृष्टिकोन समोर मांडणारे
तात्कालीन आचारधर्माची दुरावस्था पाहून आचार वर्तणुकी पावावे परमपद असा सदाचाराचा संदेश देणारे, अखंड समाजसेवेत व शिवसेवेत निमग्न राहून सहज समाधी सुख अनुभवणारे थोर द्रष्टे, संत, समाज शिक्षक, कवी, तत्वचिंतक म्हणून जनार्दनांचे स्थान मराठी वाङ्मय इतिहासात लक्षणीय ठरावे. सीता स्वयंवर कथेला आख्यानात्मक काव्याचा दर्जा प्राप्त करून देणारे कवी म्हणून त्यांचे स्थान लक्षवेधी ठरेल. या सर्वांचा विचार करता एकनाथ पंचकात जनी जनार्दनांचे स्थान किती मोलाचे आहे याची खात्री पटल्याखेरीज राहणार नाही. जनी जनार्दन चरित्राचा इथे समारोप झालेला आहे. हे चरित्र संपूर्ण मी आपल्या पुढे अभिवाचन केले आहे. आपण ते शांतपणे ऐकावे, सगळ्यांपर्यंत हे पोहोचावे यासाठी मी हा अट्टहास केला. नमस्कार.